आता 30 मे पासून अंतरवाली जरांगेंनी अपहरण उपोषणाची शक्यता वर्तवली आहे। तर मनोज जरांगेंकडून पुन्हा एकदा आंदोलनाची हाक आता देण्यात आली आहे। अंतरवालीत सराटीत करणार आहेत जरांगे आता आंदोलन। 30 मे पासून जरांगे पाटलांनी अंतरवालीत आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। त्या दिवशी जेवढ्या कोणीही पैसे देऊ नका, नंतर सक्रिय होते, दुकानदार बंद झाल्या, ज्याला पासून अंतरवालीत जरांगेंनी आता आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। 29 मे पूर्वी सर्व मराठ्यांना त्यांनी अंतरवालीत येण्याचं आवाहन केलंय। तर सर्व प्रमाणपत्रांचं वाटप हे 29 मे पूर्वीच झालं पाहिजे असंही त्यांनी मागणी जाहीर केलेली आहे। असं न झाल्यास 30 मे पासून ते आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी या बैठकीत सांगितलंय। यानंतरची एकही योजना बंद झालेली खपवून घेतली जाणार नाही असं ते म्हणाले। तर मराठा उपसमिती एकही काम करत नसल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं जात प्रमाणपत्र रोखल्याचाही आरोप त्यांनी सध्या केलेला आहे। 29 मे पूर्वी सर्व मराठ्यांना मोठ्या संख्येने अंतरवालीत येण्याचं आवाहन जरांगेंनी आता केलेलं आहे। तर पुन्हा एकदा त्यांनी उपोषणाची हाक दिलेली आहे। अनेक मुद्दे त्यांनी यावेळेला बैठकीत मांडलेले आहेत। आरक्षणासाठी नेमलेली समिती काम करत नाहीये असंही ते यावेळेला म्हणाले। तर ती मराठा उपसमिती बरखास्त करा अशी मागणी आता जरांगेंनी केली आहे। जात प्रमाणपत्र जर 29 मे पूर्वी देण्यात आली नाही, त्याचा वाटप जर झाला नाही तर 30 मे पासून त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। मोठ्या संख्येने मराठ्यांना आपल्या राज्यभरातून त्यांनी अंतरवाली सराटीत येण्याचं आवाहन केलंय। मनोज जरांगेंनी याबरोबरच अनेक मागण्या केल्यात। हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्याचं त्यांनी सांगितलंय। 30 मेच्या आत मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र देण्याची ही मागणी त्यांनी केली आहे। कुणबी नोंदी सापडलेल्या 58 लाख मराठ्यांना तातडीनं प्रमाणपत्र द्यावी अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे। तर सातारा गॅझेटचा GR हा तातडीनं काढा आणि यानंतर वेळ वाढवून दिली जाणार नाही असं ते म्हणाले। 1994च्या धर्तीवर सातारा, कोल्हापूर, पुणे या संस्थानांच्या गॅझेटचा प्रलंबित GR काढावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। सर्व मराठ्यांना त्यांनी प्रमाणपत्र देण्याचं आवाहनही आता केलेलं आहे। फडणवीसांनी आमचं जात प्रमाणपत्र रोखलंय असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी गंभीर आरोप केलाय। त्यासोबतच त्यांनी 30 मे रोजी आमरण उपोषण करण्याचा इशाराही दिलाय। हजारोंच्या संख्येने येण्याचं आंदोलकांना आवाहन त्यांनी केलेलं आहे। फडणवीस साहेब, तुम्ही जरी मंत्री असलात तरी मराठ्यांनीच केलेले ते ध्यानात ठेवा। तुम्हाला वाटत तुम्ही हुशार आहेत, पण गोरगरीब शेतकरी मराठा सुद्धा लय हुशार आहे, तुम्ही विसरू नका। तुम्ही आमचे प्रमाणपत्र तुम्ही रोखले। अधिकाऱ्यांना जर विचारलं ना, कुणबी प्रमाणपत्र हैदराबादच्या गॅझेटनुसार द्या, ते म्हणते सरकारनं सांगितलंय आम्हाला देऊ नका। मग याला जबाबदार कोण? देवेंद्र फडणवीस साहेबच, दुसरा कोणी नाही।